नमस्कार, मैं हूं आपके साथ पूर्वी राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना के पूर्व शहर प्रमुख गजानंद लवटी के जन्मदिन पर उप जिला रुग्णालय अंजन गांव यहां मरीजों को फल और अल्पोपहार बांटकर जन्मदिन मनाया गया। इस समय शिवसेना पूर्व उप जिला प्रमुख विकास येवले, पूर्व तालुका प्रमुख महेंद्र डिप्टे, शहर प्रमुख राजू आकोटर, महेश पाटिल गावंडे, पूर्व पंचायत समिति उप सभापति सचिन गावंडे इस समय अवधि पर मौजूद रहे। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंजनगाव कुटीर रुग्णालयामध्ये आणि अंजनगाव येथील सामाजिक कार्यकर्ता गजानन लवटे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फलफूल वाटप करण्यात आले आणि त्याप्रसंगी आज सर्व येथील शिवसैनिक आणि मित्रपरिवार इथे जमलेला आहे आणि नुकतेच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जाणारे गजानन लवटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत येथील शिवसैनिक आपल्यासोबत जिल्ह्याला आणि दर्यापूर मतदारसंघाचे विधानसभा संघटक आपल्यासोबत विकासजी येऊनच मिळालेले आहेत। त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ। भाऊ, आज आता काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि त्या अनुषंगाने गजानन भाऊ लवटे हे संभाव्य उमेदवार म्हणून मानला जातो आणि आज त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात रुग्णांना फळ वाटप केलेलं आहे आणि साजरा केला। त्या प्रसंगी आपण काय सांगाल? उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून आमचे माजी शहर प्रमुख गजाननराव लवटे यांचा आज वाढदिवस आहे। शिवसेनेच्या बऱ्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही समाजसेवेचे उपक्रम पार पडले पाहिजेत या दृष्टिकोनातून या ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची काही सेवा घालण्यासाठीच्या दृष्टिकोनातून त्यांना काही भेटवस्तू वगैरे नियमित शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचं काम शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक करीत असतात। त्याच माध्यमातून आज गजू लवटे यांचा वाढदिवस आहे आणि असा उपक्रम व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा आजचा उपक्रम होता। आणि गेलेल्या लोकसभेत जो शिवसेनेनं या अमरावती जिल्ह्यासाठी बळवंतरावजी वारके यांच्या विजयासाठी मोलाचा वाटा उचलला, त्या अनुषंगानंच आता येणारी जी विधानसभेची दर्यापूरची निवडणूक आहे या निवडणुकीत सर्व शिवसैनिकांच्या मागणीनुसार हा दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी सर्व या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून उद्धव साहेबांना सर्व मंडळी सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते या काही दिवसातच उद्धव साहेबांची कार्यक्रमानंतर सर्व अंजनगाव आणि दर्यापूर आणि अचलपूरमधली येणारी तेथील गावातली लोक इथे जाणार आहेत आणि उद्धव साहेबांना हा दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी मागणार आहेत आणि शिवसैनिक इथला उमेदवार असावा ही सुद्धा विनंती। संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला जिल्हा आहे आणि नुकताच महाविकास आघाडीच्या उमेदवार बळवंत वानकडे या निवडणुकीमध्ये भरघोस यश आला आणि इतक्या मोठ्या फाईटमध्ये निवडून आणला याला कारणीभूत शिवसेना आणि शिवसेनेने ठरवलं म्हणून आज पहिल्यांदा कित्येक वर्षानंतर पंजाची सीटवर एक उमेदवार निवडून गेला आणि प्रथमच पंजाचा उमेदवार आपल्या लोकसभेला मिळाला। त्यामुळं आज विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस मत मिळणार आहे आणि बालेकिल्ला राहिलेला आणि शिवसेनेची ताकद दर्यापूर तालुक्यामध्ये आहे स्पष्ट। त्यामुळे तुमचा प्रथम अधिकार राहणार आहे की शिवसेनेलाच ही उमेदवारी मिळावी, त्यासाठी आपण काँग्रेसचे बळवंतराव वानकडे पंजाब जरी बळवंतरावचा सामंजस्यपणाचा एक चांगला स्वभाव आहे, त्या स्वभावाचा त्यांना बराच फायदा झाला आणि माननीय आमचे पक्षप्रमुख ठाकरे यांचा वेळोवेळी या विरोधकांनी केलेला जो अपमान तो अपमानाचा खऱ्या अर्थानं बदला घेण्यासाठी सर्व अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे शिवसैनिक एकजूट होताना सर्व या अमरावती जिल्हातऱ्यांनी केलं पाहत आणि एका जोमाने एका ताकदीने भिडून बळवंतरावांचा विजय सुनिश्चित केला आणि त्याचप्रमाणे त्यांचा सुद्धा त्यामध्ये मोलाचा वाटा होता। आणि इथं सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना शिवसैनिकांनी पहिल्यांदाच
मागणी केली होती की आम्हाला दर्यापूर मतदारसंघात आपण आता एक कुटुंब म्हणून वावरून राहिलो, आपण एका कुटुंबात आहे आणि या कुटुंबाच्या स्वरूपानं इतर तुम्ही मतदारसंघ घेत असताना शिवसेनेचा जो आमचा बालेकिल्ला नेहमी राहिलेला आहे, हा बालेकिल्ला आम्हाला द्यावा अशी विनंती पहिल्यांदाच सर्व काँग्रेसच्या नेते मंडळीला सुद्धा केली होती आणि राष्ट्रवादीच्या मंडळीला. त्याप्रमाणात निश्चितपणानं आदरणीय आमचे संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी, आमचे जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराटे, आमचे सर्व अमरावती जिल्ह्यातले नेते अनंतरावजी होते, आदरणीय सर्व जी मंडळी आहे ही आमचे संपर्क प्रमुख या पश्चिम विदर्भाचे आदरणीय अरविंदजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून उद्धव साहेबांना भेटणार आहेत आणि त्यानंतर पुढची रणनीती विधानसभेची निश्चितपणानं हे करू आणि या दर्यापूर मतदारसंघावर निश्चितपणानं शिवसेनेचा भगवा या शिवसैनिकांच्या आणि सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीनं आम्ही तो भडकू आणि विजय निश्चित करू एवढं मत. गजानन भाऊ लवटे यांचे खंदे समर्थक असलेले ज्यावेळेस महाराष्ट्रात तोडीपोळीचं राजकारण झाला होता आणि 50 टोके हा विषय खूप गाजला आणि त्यावेळेस संतोष बांगर हे आमदार येथे अंजनगाव आले असता त्याच्या आमदारांच्या गाडीवर तोडफोड केली, अशा प्रसंगी त्यांनी कारवाई सुद्धा झालेली होती. असे आपल्यासोबत महेंद्रजी डिपटे आणि शिवसेनेचे खंदे समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि त्यांची आपण सुद्धा प्रतिक्रिया जाणू. काय भाऊ, काय सांगाल? परंपरागत हा जो दर्यापूर मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ शिवसेनेचा एक बालेकिल्ला आहे. तिथं 5 टर्ममध्ये शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. भक्कमपणाने जी शिवसेना उभी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे, ही भक्कमपणाने उभी आहे आणि आमचं एकच मत आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी आहे, पण आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की जोमाने आमचं तुम्ही लोकसभेला काम करा. आम्ही जोमानं त्यांचं काँग्रेसचं काम केलं, बळवंत वानखडे यांना लोकसभेत पाठवलं आणि जो आता मतदारसंघ आहे हा परंपरा जो आहे हा शिवसेनेला ते देण्यासारखाच आहे. गड आहे शिवसेनेचा गड आहे, तो आम्हाला भेटणारच आहे अपेक्षा करतो आणि जोमाने आम्ही या दर्यापूर मतदारसंघावर भगवा ठरवणार. आपल्यासोबत काही नेते लोक आहेत, त्यांचे शिवसेनेचे तालुके प्रमुख आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्या संदर्भात आपण त्यांची